नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मोर्चा काढला जाणार आहे। सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, रोहित पवार हे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। कर्जमाफी, शेतमालाचं नुकसान, शेतकरी आत्महत्या या विषयांवर हा मोर्चा काढला जाईल। अनंत कान्हेरे मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। नाशिकमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आक्रोश मोर्चा होतोय आणि त्या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार माझ्याबरोबर आहेत। मोर्चाला तर सुरुवात होईल, पण माझा पहिला प्रश्न आहे, काल पवार साहेबांचं जे भाषण झालं शिबिरामध्ये, महाराष्ट्रातली सामाजिक वीण उसवली जाते अशी खंत व्यक्त करत ते धोकादायक आहे असं साहेब नाही। 100% आपण 2014 नंतर जर बघितलं तर समाजामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा, हिंदू असले मुस्लिम हे वातावरण कधी जास्त दूषित झालं तर हे वातावरण 2014 नंतर दूषित व्हायला सुरुवात झाली। पूर्वी असं कधीही नव्हतं। सुरुवातीला हिंदू मुस्लिम केलं, त्यानंतर मराठा ओबीसी केलं, त्यानंतर मराठी अमराठी केलं, व्हेज नॉन व्हेज केलं, आता ओबीसीमध्ये सुद्धा बंजारा विरुद्ध आदिवासी, धनगर विरुद्ध आदिवासी असं एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण ह्याच्यात होतं। असं की जे प्रमुख मुद्दे आहेत, नोकरी, महिला सुरक्षितता, शेतकऱ्याला न्याय, शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव, ह्या सगळ्या विषयाकडे कुठेतरी दुर्लक्ष होतंय। इतक्या घटना घडल्या, धनंजय मुंडे यांच्यानंतर कुणीही राजीनामा दिलेला नाही, वादग्रस्त घटना घडून देखील मंत्रिमंडळ आहे तसंच आहे। हे बघा, एकतर या सरकारला घमंड आहे, अहंकार आहे। त्यांचं असं मत आहे की आमचे आमदार खूप निवडून आले, ते कसे आले हे लोकांना माहिती आता, पण तरीसुद्धा तो घमंड असल्यामुळे कोणाचंही तिथं विकेट नाहीतर राजीनामा कोणाचाही तिथं घेतला जात नाही। हजारो कोटीचा भ्रष्टाचार करून सुद्धा, त्याचे पूर्णपणे पुरावे देऊन सुद्धा जर राजीनामा कोणाचा घेतला जात नसेल तर कुठं ना कुठंतरी हा एक अहंकार आहे, हा घमंड आहे। माजलंय सरकार, त्यांचा माज नक्कीच उतरवण्याची वेळ आलेली आहे। त्यासाठीच आजचा आक्रोश मोर्चा आहे आणि शेतकरी त्यामध्ये सहभागी होणार। शेतकरी मोठ्या संख्येने सहभाग घेतील असा आम्हाला विश्वास आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मत आम्ही व्यासपीठावरनं मांडणार आणि सरकारला अल्टिमेट देणार की तुम्ही हे जर ऐकलं नाही तर हा पहिला मोर्चा असेल। असे अनेक मोर्चे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आम्ही सर्वजण मिळून तिथं काढू। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेशसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, नाशिक। नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच संदर्भात आमचे प्रतिनिधी संदीप यांनी रोहित पवार यांच्याशी केलेली बातचीत आपण पाहिली। सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, रोहित पवार हे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। तर या मोर्चाची तयारी नेमकी कशा प्रकारे करण्यात आली आहे त्याचाही आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतला। आपण ती तयारी सुद्धा पाहू। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं नाशिकमध्ये शिबिर सुरू आहे आणि आज शिबिराचा दुसरा म्हणजे शेवटचा दिवस आहे आणि हा वेगळ्या पद्धतीनं खरं तर समारोप केला जाणार आहे। रस्त्यावर उतरून आपण पाहतो ही थेट दृश्य नाशिक शहरातली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अगदी शेजारचीच आक्रोश मोर्चा खरं तर निघणार आहे। थोड्याच वेळात स्वतः शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे वरिष्ठ नेते, आमदार, खासदार, पदाधिकारी हे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। शेतकरी आक्रोश मोर्चा असं नाव खरं तर या मोर्चाला देण्यात आलं आहे आणि हेच छोटेखानी एक व्यासपीठ तयार करण्यात आलं आहे, ज्या व्यासपीठावरून शरद पवार यांच्यासह प्रमुख नेत्यांची भाषणं जी आहेत ती